नमस्कार सर्वांना, वसुंधराज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत आंब्याचा एकदम मऊ, सुगंधी आणि तोंडात विरघळणारा शिरा। हा शिरा इतका टेस्टी लागतो की एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा बनवाल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। साहित्य पाहू। 1 कप रवा, अर्धा कप तूप, 1 कप पाणी, 1 कप साखर व 1 कप आंब्याचा पल्प। कढईत मंद आचेवर 1 कप रवा कोरडा भाजून घेऊ। रवा भाजताना सतत हलवत राहा म्हणजे तो खाली लागत नाही। भाजल्यानंतर रवा हलका होतो। नंतर 2 ते 3 चमचे तूप घालू। रवा तुपात भाजून घेऊ। रवा भाजताना सतत हलवत राहा म्हणजे तो खाली लागत नाही। तुम्ही पाहू शकता रव्याचा रंग हलका सोनेरी झाला आहे आणि खूप छान सुगंध येतोय। आता दुसऱ्या भांड्यात 1 कप दूध व 1 कप पाणी हे एकत्र करून घेऊ व हे रव्यामध्ये थोडे थोडे करून हलवत राहू म्हणजे गुठळ्या होत नाहीत। ह्यामुळे शिरा अगदी चविष्ट लागतो व रवा हळूहळू फुलायला लागतो। आता झाकण ठेवून 2 मिनिटे शिजून घेऊ। झाकण काढून हलवून घेऊ। नंतर यामध्ये मँगोचा पल्प घालू व चांगले मिक्स करून घेऊ। दोन मिनिटे झाकण घालून वाफ देऊन घेऊ। पहा किती सुंदर रंग आलाय व फ्लेवरही आला आहे। नंतर ह्यामध्ये 1 कप साखर घालू। साखर कमी जास्त करू शकता। मँगो पल्प किती गोड आहे त्यानुसार। पुन्हा 2 मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर वाफ देऊन घेऊ। साखरेला पाणी सुटते, घाबरू नका। थंड झाल्यावर शिरा बरोबर होतो। तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आला आहे। एकदम मऊ, सुगंधी आणि चविष्ट आंबा शिरा तयार आहे। गरमागरम खायला खूप छान लागतो। ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच सोप्या चविष्ट रेसिपींसोबत। तोपर्यंत